रमा, काय झालं? पायाला लागलंय? हे चप्पल काय तुटले? अहो येताना जरा गडबड झाली तेव्हा लागलं, पर आता बरं आहे, दुखत बी नाही. अरे वा, आता पेपर संपल्यावर हे सुद्धा बरं झालं असेल ना, तापासारखं? व्हय. हो पण छोटे मला तुम्ही काय आला तिकडं? नाही म्हणजे रस्त्यात येळ गेला असेल ना तुमचा आणि कामं बी खोळंबली असतील. रमा, एवढे दिवस तुमची इमानत बरं सेवा केली, आज नाही करणार का? आज कसं विसरेन? आणि आज तुमचा शेवटचा पेपर आहे, म्हणजे आम्ही तुमची सेवा करण्याचा शेवटचा दिवस. त्यामुळे छोटे मला कहू असं नका ना बोलत जाऊ. अहो मी मस्करी केली तुमची. हे बघा, आज आनंदाचा दिवस आहे, अजिबात नाराज होऊ नका. बर, मला सांगा पेपर कसा गेला? पेपर? अहो पेपरचं काय सांगू तुम्हाला. आजच्या पेपरमध्ये 4 प्रश्न अशी होती ज्यांची उत्तरं तर मला ठाऊक होती, पण नेमकी तीच आहेत की नाही हे माहित नव्हतं. म्हणून मग मी एक काम केलं, म्हटलं ती 4 प्रश्न आपण शेवटाला सोडवूयात. आधी जे काही येत होतं ना ते जर समजा लिहून टाकलं बघा, आणि मग त्या 4 प्रश्नांचा विचार केला. तर काही नीट आठवतच नव्हतं, मग डोळे नीट बंद केले आणि आठवायचा प्रयत्न केला, आणि मग आठवलं की आणि मग समजच लिहून टाकले बघा. म्हणजे एवढंच की आजच्या पेपरातलं मी समज सोडवले. काय झालं? तुम्ही हे असं परीक्षेचं बोलायला लागलात ना की चिंगी असल्याचाच भास होतो. तुम्हाला उगाच नाही म्हणत तुम्ही चिंगी सारख्या आहात, तुम्ही अगदी तशाच आहात. हो आता मी तरी काय करू, मी तिची मोठी बहीण आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. पण छोटे मला तुम्ही खरंच उगाच आला. मी आले रमा, मी इथे आलो कारण आज शेवटचा पेपर आहे, आणि शेवटचा पेपर संपल्यानंतर आपण काय करतो? मज्जा. करेक्ट. आता आपण मज्जा करायची. तुम्ही सांगा आपण काय करायचं? तुम्ही म्हणाल ते आपण करूया. पण फिरायला जायचं की सिनेमा पाहायचा? अहो ते सिनेमाचं येड मला नाहीये बघा, ते आमच्या सुमीलाच आहे. बर, मग आपण फिरायला जायचं. ओके, कुठे जायचं? छोटे मला आपण आपल्या नेहमीच्याच जागेवर जाऊ. मग आपण नेहमीच्या ठिकाणी नेहमीच जातो, यावेळी काहीतरी वेगळ्या ठिकाणी जाऊया ना? नाही नको, आपण तिकडेच जाऊया. तिकडे गेलं ना की मला बरं वाटतं. बर, चल. किती शांत वाटतंय ना इथं. असं वाटतंय जगातली सगळ्यात शांत जागा हीच आहे. छोटे मला इथं येऊन नुसतं उभं जरी राहिलं ना तरी भारी वाटतंय बघा. मनावरचा ताण तणाव अगदी पाखरं उगाच उडून गेल्यासारखं वाटतंय. खरंय, मला तर असं वाटतं जगातलं सगळं सुख माझ्या समोर उभं आहे. रमा, परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी तुमच्यापासून दूर होतो, फक्त परीक्षेविषयी बोलत होतो. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही माझा श्वास झाला. मी आता ठरवूनही तुम्हाला दूर नाही ठेवू शकत. तुम्ही दूर असलात ना की माझा श्वास कोंडल्यासारखा होतो. असं वाटतंय की तुम्ही कधी एकदा जाधवांची सून बनून घरी येत आहे. आपला श्वास आपल्या जवळ असलेलाच बरा ना. बरं, एक मिनिट. सेलिब्रेशन. हे घे. द्या. छोटे मलक,
वा 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 वा, तिकडं गावच्या विशीपर्यंत घमघमाट सुटलाय. हा, राजकुमारच्या आईनं काय खीर केली आहे म्हणून. गावच्या वेशीपर्यंत घमघमाट सुटण्यासाठी ना 50 लिटर दूध ठेवायला पाहिजे आणि अर्धा किलो त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायला पाहिजे. बर म्हण, आज विशेष काय मग? एकदम खीर-बीर? अरे विशेष म्हणजे खासच दिवस आहे आज. काय लग्नाचा वाढदिवस आहे का तुमच्या? आज कुठं? मग अरे रमाचा शेवटचा पेपर आहे ना, म्हणून त्याच्यासाठी खीर करते. हा, असं आहे होय. आणि तिचं कौतुक तर करायलाच पाहिजे ना. एवढे तापाचे होते, कामाचं डोंगर उपसले, रात्रीचा दिवस केला, अभ्यास केला आणि परीक्षा द्यायला गेली. आणि तिचं नाही, तुझं पण कौतुक करायला पाहिजे. रोज सोडायला जायचं ना तू तिला. काय रे, एकदम खोकला यायला लागला तुला? पाणी देऊ का? नाही नाही नको. आणि रमा काय देवळात गेली का? मला वाटलं तुझ्या मागोमागच येईल ती, अजून आली नाही ती. काय रे, काय झालं? गेला होता ना तू आणाल तिला? रमा आली नाही अजून घरी. रमा आली नाही म्हणजे? तू आणायला गेला होता ना तिला? मग तुझ्या बरोबरच येणार ना ती? ते काय झालं, मी तिला तिथं सोडलं आणि नंतर माझे काम होतं तर मी निघून आलो तिथनं. एवढं कुठलं काम आलं की त्या पोरीला तिथं सोडून आला तू? काम बाजूला ठेवता येत नव्हतं तुला? महत्वाचं काम होतं आई. असं कुठलं महत्वाचं काम होतं पोरी पुढे? पोरगी घरी आली नाही ना वेळ की माझा जीव खालीवर व्हायला लागतो. तुला सांगून ठेवते, कुठे गेली असेल आता ही? आपण बघू ना, बघू. काय बघू बघू? एवढं कशी अक्कल नाही रे, वापरता येत नाही डोकं तुला? बघ. त्याच्यामध्ये काय दिसणार आहे तुला आता? फोन करतोय. कुणाला फोन करणार आहे? तिला किंवा एक रट्टा जरा थांब ना, बघ. थांब. छोटे मला आपण जग जिंकल्यावर जसं वाटतं ना, अगदी तसंच वाटतं बघा मला आता. अहो खरंच मला कधी बी वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यातलं एवढं मोठं सपन हळूहळू पूर्ण होईल. मी शिकेन, परीक्षा देईन, कधीच वाटलं नव्हतं. पण छोटे मला हे समजा फक्त तुमच्यामुळे शक्य झाले. असं नाहीये रमा. मी एखाद्याचं ऍडमिशन करून दिलं आणि त्याला शिकायची इच्छा नसेल तर? हे सगळं शक्य झालं ते फक्त तुमच्या जिद्दीमुळे. तुमच्या समोर किती मोठी मोठी संकट उभी राहिली होती, पण तुम्ही सगळ्यांवर मात करून उभ्या राहिला. रमा, खूप शिका, तुम्हाला हवं तेवढं शिका आणि खूप मोठ्या व्हा. मला तुमची साथ आहे. मी शिकू शकते, पुस्तकं वाचू शकते. या समजाचा नुसता विचार केला ना तरी मन फुलपाखरावानी होते बघा. बरं रमा, आता परीक्षा संपली, सेलिब्रेशन म्हणून आईस्क्रीम सुद्धा खाऊन झालं. आता मला सांगा, तुम्हाला पुढे काय करायची इच्छा आहे? छोटे मालक, मला की नाही आपल्या रोजगार केंद्रातल्या समजा बायकांना शिकवायचंय. अहो नाही म्हणजे बघा ना, आता मी मंजूला तर शिकवतेच घरातल्या घरात, पण तसंच रोजगार केंद्रातल्या बायकांना बी शिकवायचंय. गावातल्या समजा बायका शिकल्या पाहिजे, कोणी बी निरक्षर राहता कामा नये. म्हणून आता त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय. अहो काय झालं? तुमचा हाच गुण मला खूप आवडतो. तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही, सगळ्यांसाठी स्वप्न बघता, आणि हे तुम्हाला सहज जमतं कारण हा तुमचा स्वभाव आहे. अहो छोटे मला तुमच्याचकडून तर शिकले मी समजा. पाहिलं, सगळं श्रेय समोरच्याला देऊन टाकायचं. हाच स्वभाव मला खूप आवडतो.
आता काळजी वाटायला लागली. आता फेऱ्या म्हणून काय उपयोग आहे का? तुला सोडून कशाला आला तू तिथनं? आता कसं सांगू तुला? काय सांगू नको तुम्हाला. काय दिवा लावले ना ते दिसलंय मला. आणि एवढं कुठलं काम वाटलं होतं तुझं? पक्षाचं काम होतं ना. छोट्या मालकांना सांगायचं रामाची परीक्षा आहे, नाही म्हणले असते का ते तुला? नाही नाही नाही, बरोबर आहे तुझं, माझं चुकलंय. नाही चुकलेलंच आहे तुझं. कुठं राहिले असेल पोरगी? रमा वेळेवर घरी आले ना माझ्या जीवाची ओल घालवायला लागते. मग काय जीव खालीवर व्हायला लागतो माझा. ए, ए, ए तू 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 काळजी नको करू. मी 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 बघून येतो तिला. बस बीस चुकली असेल कदाचित तिची. बस मिळाली नसेल म्हणजे? अरे पोरगी कशी आहे आता? कुठं अडकले रस्त्यामध्ये म्हणजे? काय झालं म्हणजे? अगं अगं तू नको काळजी करू, मी आलो बघून लगेच. मी काय आलो. बघून येतोय तू तू? थांब, आलोच मी आलोच. काय करायचंय? फिरोबा लक्ष ठेव बा पोरीवर. रमे अगं कुठं राहिली तू? छोट्या मालकांना फोन करून बघतो, त्यांच्याच बरोबर असं. काय सगळे बोंडागात गेले काय आज? आले नाही रमा अजून. एकच गोष्ट 10 वेळा विचारलीस तू. अशी तक करून रमा येणार आहे का लवकर? पण ते आले नाही ना, काळजीचं पाणी व्हायला लागतं. माझ्या डोक्यात काही सुचतच नाही. काय करू मी? अगं नको काळजी करूस. पिंट्या गेलाय ना बघायला. कवा गेला? आपण सांगितलं नंतर. नाही तर विसरलेलाच होता तो. काय हे कार्टे जन्माला आली आहेत. एकाला अक्कल नावाची चीज नाहीये. या आधी काय कमी दिवे लावलेत का त्यानं? नाही सरला. आता कोणासाठी किती रक्त आटवायचं ना, हे आपण आपलं ठरवायलाच हवं. हिला का उशीर झाला एवढा? बस चुकली असेल. तिथनं इथं काय एकच बस आहे का? अगं तसं नाही, म्हणजे गर्दी असेल, नाही चढायला मिळालं असेल, बस खराब झाली असेल, काहीतरी झालं असेल की नाही. तिला याला उशीर झाला की मला काही सुचना होतं. काळजी करू नकोस तू शांतपणे तिथं बस बघू. तू बस शांतपणे, येईल ते. रमा, हा काय झालं? कसलं टेन्शन आहे? आता परीक्षा सुद्धा संपली. काय रमा? छोटे मालक, आज आपल्याला जरा उशीरच झाला ना. थोडा उशीर झालाय. थोडा? अहो आज यायचं भानच नाही राहिलं बघा आपल्याला. आता मामा किंवा मामीने मला काही विचारलं तर? एक मिनिट. तुम्हाला जर एवढं टेन्शन येत असेल ना, तर मी येतो तुम्हाला घरी सोडायला. ओके? मी बोलतो मामा अहो मामी. नाही नको. त्याची काही गरज नाहीये. उगा आणखीन घोळ नको व्हायला.
काय हे हा? सकाळची परीक्षेला गेलेली तू, सकाळपासून एक साधा फोन नाही की 2 ओळींचा मेसेज नाही. काय समजायचं काय आम्ही? त्यात मी तुझ्या सोबत नाही म्हणून आई वेगळी वाईट टाकलेली. नाही काय आहे, तसं तुम्हा दोघांना कोणी काही बोलणार नाही, पण जरा वेळेचं तरी भान ठेवायचं ना. आई काळजी करत होती, 100 प्रश्न विचारत होती, तिला काय उत्तर द्यायचे मी? राजकुमार, तू त्यांना काही बोलू नकोस. त्यांची काहीच चूक नाहीये, माझी चूक आहे. शेवटचा पेपर होता म्हणून मीच त्यांना फिरायला घेऊन गेलो होतो. अहो मान्य आहे प्रतापराव, पण कसं आहे म्हणजे हे बघा, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुम्ही जरा समजून घ्या. काही गोष्टी सांभाळून केल्या पाहिजेत तुम्हा दोघांना. येतंय का लक्षात? सांभाळून सांभाळून मी एकटा किती सांभाळणार हो? हा, आणि काय काय उत्तर देणार? खरं आहे, मी समजू शकतो. नाही बघा, नाही म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, पण तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. हा, काही गोष्टी जरा सांभाळून, काय परत असं होऊ देऊ नका. पुन्हा असं नाही होणार. हा, चला. वय येतो. अगं येईल, जरा धीर धर. खूपच उशीर झालाय हो. लयाला उशीर झाला ना की काळजाचं पाणी पाणी व्हायला लागतंय. मी नाकेर जाऊन बघून येतं का जरा? बरं, आलो जाऊ. अरे पिंटर राम, अगं काय तुला शोधायला निघालो होतो, आम्हाला काय कळना झालंय. काय ग, 3 वाजता परीक्षा संपली ना तुझी? रात्रीचा 8 वाजायला आले, कुठं होतीस तू इतका वेळ? अरे बोला ना काहीतरी.